आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। नितीन ओझा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। नितीन, आज सोहळ्याचा मुख्य दिवस आहे। आपल्याला माहिती आहे रामनवमी निमित्त शिर्डीमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत। त्या सगळ्यांची व्यवस्था कशी आहे, कसा उत्साह आहे शिर्डीमध्ये? निश्चितच आज राज्याबरोबर देशभरात रामनवमीचा उत्सव पार पडतोय आणि शिर्डीत देखील साई नामाबरोबर रामनामाचा गजर सुरू झालाय। आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि रामनवमीच्या उत्सवाच्या दिवशी पहाटे काकड आरतीनं या उत्सवाला सुरुवात झाली आहे। काकड आरतीनंतर श्रींची पोथी व मिरवणूक झाली व त्यानंतर कावडीनं आणलेल्या जलानं या ठिकाणी साईबाबांना मंगल स्नान घालण्यात आले आणि यानंतर आता सध्या साई मंदिरात पाद्य पूजा सुरू आहे। एकूणच जर पाहिलं तर सकाळपासूनच अत्यंत भक्तिमय व वातावरणात या ठिकाणी रामनवमी उत्सवाला शिर्डीत प्रारंभ झालेला आहे आणि हे जे कावड घेऊन आलेले आहेत हे अनेक जण काही शिर्डीतले आहेत तर काही बाहेरून आलेले। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। कुठून आलाय? आम्ही माऊली उज्जैनवरून आलेलो आहे। उज्जैन ते शिर्डी पायी प्रवास कावडीने केलेला आहे। आम्हाला 11 दिवस लागले यायसाठी आणि आम्ही 3 जण बरोबर होतो। काय तू कधीपासून येतो इथं कावडीनं बाबांना पाणी मी 3 वर्ष बसून येतो इथं बाबांना कावडीच पाणी द्यायला। निश्चितच जर पाहिलं तर या ठिकाणी रामनवमीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। पूर्णतः राज्यातून अनेक पायी पालख्या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत। काल मध्यरात्रीपर्यंतच अनेक पालख्या या शिर्डीत दाखल झाल्यात आणि आज दिवसभर साई नामाबरोबर रामनामाचा गजर देखील शिर्डीत पाहायला मिळेल। दूरवरून येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय देखील साईबाबा संस्थानने घेतलाय आणि आज दिवसभर ओम साईराम हाच गजर शिर्डीत पाहायला मिळेल।